चल त्या बघा असं आम्ही येतं एक गिऱ्हाईक आलं तर ते गिऱ्हाईकाची ना छत्री घेऊन आली. त्याला सगळं आवरलं, संडास बाथरूम धुवून वगैरे चकाचक. राम राम. शोभा ब्लॉगमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मैत्रिणींनो, कशा आहेत तुम्ही? चांगले आहेत ना? चांगलं राहिलंच पाहिजे हीच मी देवाच्या चरणी प्रार्थना करते. हाय हॅलो सोडा आणि राम राम बोला. तर चला ठीक आहे, कचऱ्याच्या गाडीचा आवाज आला आणि हे कपडे ना मैत्रिणींनो काल वाळू घातलेले, रात्रभर गॅलरीतच राहिले. पावसा पाण्याचे लवकर कपडे वाळत नाहीत म्हणून काढले नव्हते. तर चला ठीक आहे, कचऱ्याची गाडी आली. कचरा टाकायला आले होते, पण मग नंतर माझ्या लक्षात आलं, म्हटलं चिमण्यांना ना बाजरीची ज्वारी टाकायला नाही राहिली, रात्रीनं दुकानातून आणायचं लक्षातच नाही राहिली. तर आता चालले मैत्रीण मी दुकानाकडे बाजरी ज्वारी आणायला. बाजरी आणि जराशी द्या तांदूळ. वरी चिमण्याला टाकायला नाही राहिलं, रात्री न्यायच्यात लक्षात नाही राहिलं ना. मग आता खाली कचरा टाका आले होते तर तिला 5 रुपये वापस दे. काय आहे का शाळेत? हां साडी कुठे नाही? हाँ क्या है? स्कूल में फंक्शन आहे का? बरं. तर मैत्रिणीने सकाळी सकाळी आले मी दुकानावर. आमचे बाबा दचकून गेले, कसं काय आले सकाळी सकाळी. हेच खोलायचं इथे बाहेर मोठं फ्रीज आहे बघा लावलेलं, उन्हाळ्याची याची खूप गरज पडते. तर बघू शकता बघा दुकान आहे माझी अशी. हे दुकान सांगत राहते मी, झिरोतून उभा केलेली हे दुकान. फक्त 40,000चा माल भरला होता. 40,000 माल किती येईन 2016मध्ये सकाळी सकाळी सांगते. आधी एक गाळा होता आणि त्याच्या शेजारी नंतर एक दुसरा गाळा घेतला माल ठेवायला म्हणून. मग तो छोटा पडू लागला एक गाळा. मग मधातून भिंत तोडून घेतली, दोन्ही गाळ्याचा एक गाळा केला. आता त्याच्या शेजारी अजून एक गाळा घेतलेला आहे माल ठेवायला गोडन म्हणून. तर कष्टाचं फळ. शूटिंग चालू आहे काकाची सकाळी सकाळी. हे भाऊ म्हणे काकाची शूटिंग चालू आहे का सकाळी सकाळी, म्हणून म्हटलं हा शूटिंग चालू आहे काका. जल्दी जल्दी फ्रेड का पाकड देते हो. जल्दी जल्दी मध्ये आले. कुठं राहते आजी तुम्ही? 2 मिनिटाच्या पुढे दे. मिठाच्या पुढे आला मालतीची आईची आई आहे मी. मालतीची आई राजू अण्णाची सासू. गिऱ्हाईक जास्त झालं, 2-4 गिऱ्हाईक झाले की एकट्या माणसाला काही सुधरत नाही. गिऱ्हाईक ना थांबत नाही. द्या 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 द्या, आणि त्याला आधीच पटापटा देता येत नाही, गिऱ्हाईक नाही करता येत. थांबून धरायचं गिऱ्हाईकाला, हिशोब चुकून जातं. मग मध्ये शिरावं लागलं मला. मध्ये शिरले, 1-2 गिऱ्हाईक केले तर इकडंच अडकून बसले. पाऊस चालू झाला त्यावेळी चिमण्यांना तांदूळ बाजरी टाकायला आले होते. रात्री स्वयंपाक नव्हता केला. रात्रीनं आज एकादशी म्हणून नुसती खिचडीच केली होती. तर रोज रात्री स्वयंपाक केला का एखादी चपाती एक्स्ट्रा टाकून ठेवते, म्हणजे सकाळी कावळ्यांना चिमण्यांना टाकायला. आज चपाती नव्हती, ज्वारी बाजरी तांदूळ नव्हते म्हणून घ्यायला आले तर अडकून पडले. पाऊस चालू. छत्री बी नाही आणली. ती पोरगी घरी आलेली भांड्याला, ती सकाळी 7लाच येते. तर ती ना तिला ना बाहेरून कोंडून आली. तर चला ठीक आहे. आता काय फ्रीजमध्ये हे माणूस नुसतं डोकं खाता आधीच नाही नाट लावतो. नाही 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 कशाला बी नाही नाही. त्या माणसामुळेच माझा BP वाढायला लागला. इथं दूध पिशा ठेवायच्या, दूध पिशा आधी एखादं जास्त दूध पिशा भागवल्या, 2 फ्रीजमधले ना कमी पडायला लागले. तर मग आता मी घरी निघाले तर म्हणे दूध काय तोंडात ठेवायचे का? आडमड बोकाचं माणूस आमचं, काही कामाचं नसते. ज्या बाईला जिथं बघावं लागतं ना खरं तिथंच बघावं लागतं. आता इथं एवढी मोठी जागा आहे, बघू शकते बघा. बघा मैत्रिणी बघा, आता इथं दूध पिशा ठेवू शकतो ना आपण. जास्त मागवल्या ना उपासात आपासाचा दूध पिशा वगैरे जास्त मागवा लागत आता. आता इथं फ्रीजमध्ये जागा आहे, त्यामध्ये तोंडात ठेवायच्या का दूध पिशा. जे तर त्यालाच माहिती राहतं म्हणून म्हणतात असते झिरोतून दुकान उभी केली. कुठल्या गोष्टीचा आळस नाही, कटाळा नाही, वेळेवर सगळ्या गोष्टी करायच्या, हिंमत नाही हारायची. अजून तोंडसुद्धा धुतलं नाही, तसेच आले तर कामं सुरू झाले. असे माझ्या मागं कामं सुरू आहे. काल दवाखान्यातून आले, डॉक्टर म्हणे आराम करायला, दगदग करताय तुम्ही, एवढं काही दगदग होती वयाच्या मानाने, एवढी दगदग करत जाऊ नका. तर दगदग कमी होती का बघा. एवढं हे खरं नुकसान होऊ लागलं, डोळ्याला दिसतं का? नाही दिसत ना. आता याचे कामं करावं लागतात. आले पोरगं सकाळी लवकर येत नाही, पण यायला पाहिजे. तर चला ठीक आहे, माझी दुःखी होऊन घेते. त्या बघा असं आम्ही येतं एक गिऱ्हाईक आलं तर ते गिऱ्हाईकाची ना छत्री घेऊन आली. पाऊस चालू बघू शकते का बघा. म्हणजे पोरगी आली होती दुकानात बिस्किट घ्यायला, येऊ द्या मला हसायली पोरगी. लय पाऊस आला, एकच पाऊस आला. बघू शकते त्या पोरीची चित्र कामावरून आली, छत्री नेली नव्हती. ते पोरगी नाही एक माझ्याकडे कामाला येते, ती एकच हात मारते फरशीचा. तिला मी पहिले 2 हात मारायला व्हायची. आता म्हणे मला दिवस गेले मावशी तर मी एकच हात मारायला जाईल. मग तिने एकच हात मारते. एक हात मारलेली फरशी कधीच चांगली नाही, स्वच्छ दिसत नाही.
असं वाटते नाही पुसल्यासारखे. मग मी परत अजून एक असा हात मारून घेतला, फरशीचा घेतला. त्याच्यानंतर टॉयलेट धुतला, इथलं बेसिन घेतलं, मी तुम्हाला दाखवते. आता माझं घर दाखवून बेसिन एवढं मोठं बेसिन आहे, ते बेसिन धुवून घेतलं चकाचे. टॉयलेट घेऊन घेतला आणि टॉयलेट एवढा मोठा टॉयलेट आहे, कशाला एवढा मोठा टॉयलेट करून. तर तिला म्हटलं आता नाही एवढा महिना कर म्हटलं फरची, मी ना पोचा आणि तो घालायचा आणि मी माझं मारून घेत जाईल. कारण ती एकदा घाण झाली का सगळ्या घरात, मग ते हळूहळू गंजनं थर चढतो. सुरुवातीपासूनच आपण जर साफसुथरं केलं ना घरामध्ये, तर मग थर नाही चढत. रक्त हे सरळ चेक केलं मी, त्याचा व्हिडिओ घेतला नाही. मला असे दुःखाचे व्हिडिओ सांगू वाटत नाहीत कोणाला. एकदा सरळ चेक करून घ्या. तर चेक करून घेतलं, रक्त लगी वगैरे सगळंच चांगलं आहे. पण कोलेस्ट्रॉल वाढलं. कोलेस्ट्रॉल आता कशामुळे वाढलं, BP वाढू लागला सारखा माझा. तर परवा गेले तर त्या दिवशी BP चेक केला, गोळ्या पाहिल्या होत्या ना तुम्ही, त्या दिवशी BP चेक केला. तर डॉक्टर म्हणे BP का वाढते सारखं चेक करू आपण. तर रक्त द्या, रक्त लगी दिली तर काही नाही निघालं, कोलेस्ट्रॉल वाढलं. आता कोलेस्ट्रॉल कशामुळे वाढलं, तेलकट वगैरे हे कमी करा मैद्याचं. बघा डॉक्टर म्हणे तेलकट जास्त खाऊ नका, तळलेलं खाऊ नका, मैदा खाऊ नका. आणि तुम्हाला मी सांगते, मी तळलेलं कधीच खात नाही. तुम्ही बघता माझ्या घरात तळलेलं काहीच राहत नाही, भजे राहत नाही, काय नाही, मी असं खातच नाही तळलेलं. डॉक्टर म्हणे जास्त तळलेलं खाऊ नका, मैदा खाऊ नका, अजून भरपूर काही 2-4 वस्तू सांगितल्या खाऊ नका. त्याच्यामुळं कोलेस्ट्रॉल वाढलं म्हणे. मला ना थकवा येऊ लागला. तर म्हटलं या कोलेस्ट्रॉलमुळं काय होतं, तर ते म्हणे जे आपल्या रक्ताच्या नसा राहतात ना वाहिन्या, तर ते कोलेस्ट्रॉल म्हणजे चरबी ती रक्ताला अडवती. आपल्या रक्ताच्या वाहिन्यानं बंद पडत येतात, हळूहळू रक्त वाहतं चरबी वाढल्यावर. तर म्हणून मग ते म्हणे चरबी वाढली का मग थकवा येतं माणसाला, अशक्तपणा वगैरे, रक्त पुरवठा होत नाही सगळीकडं, म्हणून ते कमी करा खायचं. आता कमी तर मी खातच नाही. मग ते चेक केलं सगळं. नंतर BP कशासाठी वाढतं, तर BP म्हणे तुम्ही लई दगदग करता आणि ट्रेस राखता डोक्यावर. आणि खरंच मी खूप ट्रेस ठेवते मैत्रिणी. मला ना कोणाचं काम आवडत नाही, काम चांगलंच झालं पाहिजे. काम करून बसायचं नाही मला पडत. काम चांगलं झालं पाहिजे, ते स्वच्छ कसं झालं पाहिजे, मी त्याच्याकडे तीनदा बघत राहते. म्हणून मला ट्रेस येतं. आता बघितलं ना, सकाळी दुकानात गेले तर दुकानात इतकी गर्दी. तर त्याला आता किचनवट आवरून घ्यायचं राहिलं आहे. ती पोरगी येते सकाळी, ती भांडे घासून गेली, भांडे घासून गेली. त्यावेळी मी ना हे असं पण चांगल्या घरात राहिलं आलं पाहिजे. असं पण बोचके ठेवायला नाही आवडत. रात्रीला केळं वगैरे आणलं मी काही तुम्हाला ना, ते पण व्हिडिओ घेतला ना. रात्री गेले होते ना ते रिपोर्ट चेक करायला. केळं, त्याच्यानंतर संत्र्या, आंबे, सफरचंद. परवाच आणले होते दीपकने. मी रोज एक सफरचंद खाते आणि खाल्ला पाहिजे, वयाच्या मानाने चांगला असतो. तर मग तसं सांगितलं डॉक्टरने. गोळ्या वगैरे लिहून दिल्या, त्या गोळ्या लिहून दिल्या त्या कोलेस्ट्रॉलच्या वगैरे. बघा या रोज आता 3 महिने खायचे आहे. आणि योगा करा म्हणे, फिरायला जा. तसं तर मी योगा माझ्या मनानेच करायला सुरुवात केलेली आहे मी, म्हणून एवढे काम करते. बेड आवरून घेतला, खूप पसारा झालेला होता त्याच्यावर. आता हे राहिले एवढं आवरायचं. हे बघू शकता इथं काय पडलं बारीक निरीक. आता हा डायनिंग टेबल आहे ना, माझा जुना होता पहिल्या घरातला, हे इथं माझ्यापाशी ठेवला. या माझ्या वया कामाच्या राहतात, बचत गटाच्या वया. मी बचत गट सांभाळते, माझ्याकडे बचत गट आहे मैत्रिणींनो. हे बघा बचत गटाच्या वया राहतात, हिशोब बघू शकता. बघा हे कोणी किती पैसे घेतलेले. बघा मी एवढे कामं सांभाळते, 3री शिकलेली बाई असून वेळेवर सगळी कामं केली ना, तर काहीच आपण पुढे जायला वेळ लागत नाही. घाई केली, आळस केला ना, तर आपण त्याच ठिकाणी राहू शकतो. हे बघा हे पैसे दिलेले, कोणाला पैसे दिलेले राहते तर ते असे नाव लिहून ठेवायचे. हप्त्याला महिन्याला पैसे आलेले, महिन्याला आले किती, कोण्या महिन्यात हे लिहून ठेवायचे वया राहतात माझ्या इथं. तर हे असे कामं बेड वगैरे आवरून घेतला मस्त छान. आता अजून काय राहिलं आहे, इकडं साड्याचा ढीक पडला. बघा माझ्या साड्या, रोज एक साडी लागते मला नेसायला, मी एक साडी कधीच नेसत नाही. तर या साड्यांचा ढीक पडला. आता ह्याच्यात फक्त निरमा टाकायचा, पाण्यातून काढून घ्यायचे, कारण घंटा 2 घंटेत नेसलेलं राहते. आता तर अशा कामं राहते सकाळी मैत्रीण. चला ठीक आहे. आता दीपक दुकान चला सगळं आवरलं, संडास बाथरूम धुवून वगैरे चकाचक. आत्ता थोडं बरं वाटते. कुठं आता वरती जायचे सूर्यनारायण पाणी घालायला. आपण काय करतो ते आपल्याला माहिती आणि देवाला माहिती राहतं. लोकांपर्यंत पोहोचायला खूप टाईम लागतो आणि हळूहळू पोहोचतं. ते काय सांगते, मी रोज चिमण्यांना दाणे वगैरे टाकते. ते कोणाला माहिती आहे का नाही माहिती, पण आज मला एका गिऱ्हाईकानं विचारलं तर तिला आश्चर्य वाटलं ऐकून की ती म्हणे तुम्ही रोज चिमण्यांना दाणे वगैरे टाकता का.
मैत्रिणी चला हनुमान चालीसा वाचून घेतली. हनुमान चालीसा न वाचली पाहिजे, खूप फरक पडतं हनुमान चालीसाने. आणि खूप म्हणजे खूप आपल्या जी बी संकट येतात ना ते संकटनं निघून जाते. तर आपण त्याला ना दुर्लक्ष करतो आणि दुसरी भलतेच कामं करतो. तर रोज सकाळी उठल्या हनुमान चालीसा वाचायची. आणि अशी आता 15 मिनिटं हनुमान चालीसा लावून देणार. मन प्रसन्न होतं, घर प्रसन्न होतं. सकाळची सगळे कामं आवरून झाली. म्हटलं आता चहा करून पिते. आणि पावसाळा हिवाळा आला का माणसाला जास्त चहा पिऊशी वाटतं. आणि डॉक्टर म्हणे जास्त गोड खाऊ नका आणि गरम गरम चहा जास्त प्यायचा नाही, पण माणूस पितं. मला तर थंड चहा झाला का पिल्यावणीच वाटत नाही. मैत्रिणी तर चला आता चहा पिऊन झाला, आता इकडं ना देवपूजा करून घेते. तशीच झाली मैत्रिणी देवपूजा माझी. आणि देवारा बनवायचा राहून गेला. कसा राहून गेला मी तुम्हाला सांगते. जेव्हा फर्निचर बनवायचं होतं ना तेव्हा ना मी फर्निचरवाला विचारलं होतं, म्हटलं मला देवारा बनवायचा छान मस्त, पण ते म्हणे मी नाही बनवत, जे देवारा बनवते त्याच्याकडून बनवून घ्या. तर बनवीत आता मागं मोरे. जेव्हा राहायला माणूस येतं राहायला आल्यावरनं मग कुठं काय बनवायचं कळतं. तर मी असं छान मस्त बघा आता हा कप्पा किती मोठा केलेला आहे. कपडे छोट्या डब्यांसाठी ना तर वर इतकी जागा राहते. तर याच्यावर अजून इथं एक असा ह्याच्यावर 2 कपडे झाले असते. इथे एक झाला असता, इथे झाला असता, असे डबे इथं बसले असते. तर ते खूप भारी रॅक दिसली असती. पण ते करतानाच ना पहिले आम्ही ज्याच्याकडून घर घेतलं त्यांनीच ती रॅक केलेली आहे. तर थोडी खूप मोठी कप्पे खूप मोठे केले. ही कप्पे एवढे मोठे काय करायचे, ही इतकी जागा सुटायला लागली अशी. तर सर ठीक आहे, हा कप्पा तरी मी करून घेतला. हा कप्पा आहे ना मी करून घेतला, कारण त्यांनीनं 1, 2 आणि 3च कप्पे केलेले होते. आणि खाली कसं कोट्या वगैरे ठेवायला असं त्यांनी त्यांच्या हिशोबाने केलेलं असं. पण आता कुठं कोट्या वगैरे असं किचनमध्ये कोट्या वगैरे कबाड भरून नाही ठेवायचं. सुटसुटीत आणि छान किचनमध्ये असं आलं का असं जसं की आपण मंदिरात गेलो ना असं किचन वाटलं पाहिजे. आता हे तोडफोड करायला मला परवडायला गेलं ना, कारण एवढ्या महागाचे त्यांनी लावलेलं होतं. तरी आलं असतं मला तोडफोड करता. ही इतकी कट करून ही इकडे सारलं असतं आणि अजून एक पडाका टाकून इतकी भारी छान राख झाली असती. पण जाऊ द्या, टाईम नव्हतं तेवढं, माघारी राहिलं यायचं होतं पटकन. 3-4 महिने निघून गेले होते काम करता. तर बघू मागं मोरी घेईल मी करून. मला जर वाटलं ना छान तर देवारा इकडं आला असता, माझा वाटत आला नसता. आणि साबुदाणा सकाळी भिजत घातला होता, मस्त छान भिजला. आणि डबल डॉल्फिनचा साबुदाणा, डबल डॉल्फिन किंवा डबल हाती वापरायचा साबुदाणा चांगला राहतो. तर चला ठीक आहे, बटाटे पण उकळून घेतले. आता बटाटे टाकून देऊ आपण. साबुदाणे वडे बनवायचे होते पण उशीर झाला, कारण ते पण जेवायला आले, 1 वाजला होता. साबुदाणे वडे बनवायला खूप उशीर लागला असता म्हणून खिचडी बनवून घेतली. बटाटे त्याच्याचमुळं उकडून घेतले होते वड्यांसाठी. आता बटाटे उकडले याच्यातच टाकले खिचडीमध्ये, छान मस्त खिचडी बनवून घेतली. बघा अर्धा किलो साबुदाणा भिजत टाकला होता, भरपूर झाला. अर्धा किलो साबुदाणा भरपूर होतं, पण ते माझ्याकडे एक मुलगा कामाला येतो ना, ते म्हणे मला पण खिचडी लागते. मागच्या 15 दिवसापूर्वी त्याला दिली होती, तर ते म्हणे खूप छान लागली. तर मी पंधरवडा एकादशी पण धरत राहते, असे नाही की मोठीच धरते. अजून काय द्यायचं तिला खेळ आहे ते पाठीमागं हात लावून घे. लाईव्ह दर्शन आहे पंढरपूरचं, घ्या तुम्ही. आणि 1 महिन्यानंतर मी अशी थोडीशी शांत बसले. नाही तर सारखं चालूच 1 महिन्यापासून इथं आलं तसं राहायला. हे कर ते कर, इथं सामान लाव तिथं सामान लाव. तरी अजून थोडं राहिले, त्याचं आहे टेन्शन. पण डॉक्टर म्हणे थोडंसं ना कामाकडे दुर्लक्ष करा. खूप धावपळ होती, खूप धगधग होती, खूप थकवा जाणवते तुमच्यामध्ये. आणि स्ट्रेस थोडंसं कमी करा. आता स्ट्रेस कमी होत नाही. कसा होत नाही, घर जरी झालं स्वतःचं तर त्याला साफसुथरं करणं ते महत्त्वाचं राहते. दुसरी गोष्ट, घर कसंही असो, झोपडी असो, त्याला जर आपण म्हणतो ना हात फिरवून तिथं लक्ष्मी आणि साफसुथरं ठेवलं तर स्वर्गापेक्षा सुंदर घर राहते. आणि आता सगळे कोणी ना कोणी मला म्हणायला लागले दुकानं, आता काही टेन्शन नाही राहिलं, स्वतःचं घर झालं, मोठी गाडी झाली. टेन्शन माणसाचं कमी कधीच होत नाही. माणसाचं मैत्रिणींना माणसाच्या अपेक्षा इच्छा वाढतच जाते. आता घर जरी झालं तर अजून भरपूर काही इच्छा माणसाच्या वाढत जातात, पण त्या इच्छा आपल्या हातात राहतात, कमी करायच्या का नाही करायच्या. तर झाले पूर्ण. आणि जसं पाहिजे होतं ते पण झालं. सगळे स्वप्न पूर्ण झाले. एवढा विचार केला नव्हता की असं होईल म्हणून, कधीच विचार केला नव्हता. फक्त घर पाहिजे स्वतःचं, कसंही असो, झोपडी असो, पत्राचं असो, पण स्वतःचं घर पाहिजे. हे याच्यावर मी कधीच विचार केला नव्हता. मला हे पाहिजे, मला हे ते पाहिजे, पण ऑटोमॅटिक होत गेलं. तर चला ठीक आहे,
सगळं झालं, टेन्शन कमी होत नाही माणसाचं. शांत बसले, आता जराशी बसते. आता ते जेवायला त्यांना वाढलं ते जातील, आता नंतर दीपक येईल, आम्ही दोघं मायलेकडे फराळ पाणी करू. पण खूप छान, खूप आनंदी, खूप खुश आहे. पण इथपर्यंत यायला तेवढेच कष्ट पण करावं लागले, तेवढीच मॅनेजमेंट पण करावं लागली. आणि स्वतःच्या पायावर, स्वतःच्या कष्टावर, स्वतःच्या हिमतीवर कमवलेलं त्याचा आनंद खूप काही वेगळा होण्यात मात नाही. दुसऱ्याच्या जीवावर, दुसऱ्याच्या भरोश्यावर कमवलेलं ते वेगळं राहतं, त्याची किंमत राहत नाही. आपण स्वतःच्या जीवावर, स्वतःच्या पायावर, स्वतःची हिमती करतो, त्याची किंमत राहते, काही पट किंमत राहते त्याची. तर खूप किंमत आहे. आणि घर तुम्हाला मी सांगते, मला ना मैत्रिणींना जसं पाहिजे होतं तसं घर भेटलं मला. आजच सकाळ दुकानात मुलगी म्हणे, तुमचा व्हिडिओ बघितला म्हणे, खूप छान घर आहे तुमचं. तर आम्ही करून पण घेतलं, मला जसं पाहिजे होतं तसं करून पण घेतलं. पण खरंच तुम्हाला मी सांगते, खूप छान घर भेटलं मला जसं पाहिजे होतं तसं घर भेटलं. हे एवढंच भरपूर आहे माझ्या जिंदगीमध्ये. आता अपेक्षा कुठल्या घराची नाही, कुठल्या काही नाही. नंतर पुढे बघू, जे होईल ते होईल. पण आत्ता सध्या तर हे खूप मोठं आहे माझ्यासाठी, खूप मोठं. कारण 0तून वरती आल्यावर ते खूपच मोठं राहतं, मानावं लागतं खूप मोठं. तर चला ठीक. 5 वाजून गेले, आता चाललो दुकानाकडं. आता दुकानात गेल्यावर बघायचे काय काय कामं राहते, तर कोण्या कामाची जाडजोड लावायची. तर चला जाऊ. पहिले मी ना सकाळी 9ला जायची आणि दिवसभर दुकानात थांबत होते. आता माझा 2 तासच दुकानात टाईम लागतो संध्याकाळीच. दिवसभर मी दुकानात थांबत नाही. पहिलं मुलगी होती तेव्हा काही वाटत नव्हतं. मुलीचं लग्न झाल्यापासून खूप टाईम कमी झाला. आणि आता त्याच्यात यूट्यूब चॅनल सुरू. मग आता पोरं जवळचे जे बघते तर आमच्या दुकानातल्या माणसांना, दोघांना, मला, तर त्यांना असं वाटतं की बाबा तुम्ही नसलं खूप नुकसान होतं, तुम्ही दिवसभर थांबलं पाहिजे दुकानात. तर मला बोलत येतं. तर काय करणार आहे आता, इकडं बघावं का तिकडं बघावं, असं काहीच कळना झालं. त्याला मैत्रिणी आले मी घरी, आता 9 वाजले. आणि आज ना खूप कामं होते दुकानामध्ये, खूप कामं केले. पाऊस पण चालू होता. बघा, मला डॉक्टरने सांगितलं आराम करायला, तरी आराम करू वाटत नाही. काय सांगा आता, डोळ्यापुढं मला कामं दिसले का मैत्रिणींना दमच पटत नाही. मी जीवाकडं कधीच लक्ष दिलं नाही, स्वतःकडं कधीच बघितलं नाही, स्वतःची कधीच आत्याच्या अगोदर कधीच काळजी घेतली नाही. तर म्हणून इथपर्यंत आले, यशस्वी झाले. इथपर्यंत यायला सोपं नाही माझ्यासाठी, एका बाईसाठी. खूप मॅनेजमेंट करावं लागते, खूप म्हणजे खूप. तर चला ठीक आहे, असो. प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगत राहते, हार नाही मानायची. आणि मला कसं आहे, खरं बोलायची सवय. मैत्रीण जे मनात येतेच मी ओटात राहतं माझ्या. आता यूट्यूब चॅनलवर काम करायचं राहतं. आणि मला नाही असं आहे की एक दाखवायचं एक बोलायचं, मला नाही आवडत. जे आहे ते आहे. कोणाला माझ्या बोलण्याचा राग येत असेल तर जे सत्य आहे तर सत्यच आहे, आणि सत्य मानलं पाहिजे. तर चला ठीक आहे. दुपारचा साबुदाणा पडलेला आहे, आता ते गरम करणार आहे. आणि 2-3 बटाटे उकडलेले, त्याचा जिरा फ्राय मस्त बटाटे करून घेणार आहे. तर माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तुमच्यापर्यंत मी असेच नवीन व्हिडिओ टाकत जाईन. आणि ज्यांनी सबस्क्राईब केले त्यांचे बी लाख धन्यवाद मानते. ज्यांनी सबस्क्राईब नाही केलं तुमचे बी लाख धन्यवाद मानते. तुम्ही पण माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला मी असेच नवीन व्हिडिओ टाकत जाईन. तुम्हाला कसे व्हिडिओ लागतात ते पण मला सांगत जा. मी तसं टाकायचं, खरं नाही चालत, सगळं खोटं चालतं. आणि मी 0तून उभी म्हणते, मी सांगतच राहते, मी 0तून उभी आहे. ह्या गावात आले ना तेव्हा मी तिकटाचे पैशाने आलेले होते. आणि दुकान मी कशी उभी केली, ते 0तून उभी केलेली. आणि दुकानावरच झालेली मैत्रिणी वगैरे. एवढं सगळं माझं घरदार वगैरे सगळं हाऊस नेऊस सगळं दागिना सगळी हाऊस झाली. मी स्वतःची सगळी हाऊस करून घेतली. आता काही राहिली नाही, इच्छा कुठली नाही राहिली. म्हणतात ना माणसाला इच्छा राहता, हे घ्यायचं ते घ्यायचं. मी सगळ्या माझ्या इच्छा पूर्ण केल्या, सगळी हाऊस पूर्ण केली. तुम्हाला मी माझे एक दिवस ना मी साड्या पण दाखवेल. माझ्या साड्या मी तुम्हाला दाखवेल एक दिवस. खूप सगळ्या साड्यांची हाऊस करून घेतली. मला साड्यांची खूप हाऊस होती. आणि मला रोज एक साडी लागते नेसायला. आता भेटते म्हणून काही नाही, याच्या अगोदर बी जेव्हा माझी नाजूक परिस्थिती होती तेव्हा बी मला ना खूप साड्याची हाऊस. मी साड्या घ्यायचीच. माणसानं ना एकदा आपलं हे बनवलं ना, काय म्हणते तर स्टँडर्डपणा किंवा कुठलं आहे का, एकदा जर बनवलं ना तर ते बनवलेलंच राहतं. मग मला ना प्रत्येक साडीवर ब्लाऊज लागायचं. प्रत्येक असं नाही की ह्या साडीवरच्या त्या साडीवर नाही, मला नाही आवडत. ती बरे 200ची साडी असो तरी मी ब्लाऊज शिवून घ्यायची. तर मी दाखवली एक दिवस माझ्या साड्या. तर सगळं झालं मैत्रिणींना. तर चला ठीक आहे, शुभरात्री.